एक महत्त्वाची बातमी आहे। कुत्र्यानंतर आता बिबट्याचीही नसबंदी होणार आहे। महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शिरूर परिसरात बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। तर 15 दिवसात 3 जणांचा फडशा बिबट्याने पाडला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। बिबट्यांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे पसरलेली दहशत यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। कुत्र्यांनंतर आता बिबट्याची नसबंदी होणार आहे। आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते। तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी। कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य आपण ऐकले। बिबट्यांची संख्या वाढते त्यामुळे उपाययोजना गरजेच्या आहे आणि त्यामुळे कुत्र्यांनंतर आता बिबट्यांचीही नसबंदी करण्यात येणार आहे। राज्यभरात बिबट्यांचे हल्ले आणि लोकवस्तीतला वावर हा वाढत चाललेला आहे।